पुन्हा नव्यानं पेरण्याची वेळ आली आहे। पावसाळ्यात जे पेरलं जातं तेच उगवतं। भाजपच्या रणनीतीच्या संदर्भात देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान। महायुतीचा झेंडा रोवत नाही तोपर्यंत थांबणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा निर्धार। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 2 खासदार शिवसेनेच्या संपर्कात। शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्केंचा मोठा दावा। प्रफुल्ल पटेल होणार मोदी सरकारमध्ये मंत्री। राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेलांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता। तर दिल्लीतील बैठकीत पटेलांच्या नावावर शिक्कामोर्तब। शिवसेनेमध्ये मंत्रिपदासाठी जोरदार रस्सीखेच। प्रतापराव जाधव आणि श्रीरंग बारणेंमध्ये रस्सीखेच। 4 टर्म खासदार असल्यामुळे मंत्रिपद देण्याची मागणी। केंद्रातील मंत्रिपदासाठी भाजपच्या वतीने 5 खासदारांची नावे चर्चेत। उदयनराजे भोसले, रक्षा खडसेंच्या नावाची चर्चा। तर गडकरी, पियुष गोयल, नारायण राणेंना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता। राहुल गांधी वायनाडमधून आपल्या खासदारकीचा राजीनामा देणार। तर रायबरेलीमधून राहुल गांधी खासदार राहणार। सोनिया गांधींच्या सल्ल्यानुसार निर्णय घेतल्याची सूत्रांची माहिती। राहुल गांधी असणार लोकसभा विरोधी पक्षनेते। विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधींच्या नावावर शिक्कामोर्तब। नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये इच्छुक उमेदवारांची गुंडगिरी। नाशिक शिक्षक मतदारसंघातील डमी उमेदवार किशोर दराडे अद्यापही गायब। नीटचा पेपर फुटणं गंभीर बाब। या प्रकाराची चौकशी करून कारवाई करावी, अनिल देशमुखांकडून केंद्राला टोला। नरेंद्र मोदींच्या शपथविधीला 7 परदेशी नेते उपस्थित राहणार। दिल्लीत हाय अलर्ट जारी। उद्या प्रत्येक विधानसभेत होणार जल्लोष। 288 मतदारसंघात भाजप करणार जल्लोष। भाजपचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे यांचे आदेश। नवी मुंबईमध्ये भाजपच्या वतीने आनंदोत्सव साजरा। कार्यकर्त्यांनी गाण्याच्या तालावर धरला ठेका। मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होत असल्याचा केला जल्लोष। शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून समरजित घाटगे आक्रमक। भाजप नेते समरजित घाटगेंचा शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध। लातूर लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला गड राखण्यात यश। अमित देशमुख भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे झळकले बॅनर। मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी आमरण उपोषण। बार्शी तहसील कार्यालयासमोर आनंद काशीद यांचं अर्धनग्न आंदोलन। बदलापूरचे गणपती बाप्पा अमेरिकेला रवाना। यंदा 80,000 बाप्पा घेणार परदेशात पाहुणचार। दर्यापूरमध्ये बियाणांचा काळाबाजार रोखण्याची मागणी। बियाणं तिप्पट भावानं विक्री केली जात असल्याची तक्रार। शेतकऱ्यांसाठी बियाणं अल्प दरानं उपलब्ध करण्याची मागणी। बीडच्या परळी तालुक्यातील कन्नेरवाडी गावात भीषण पाणी टंचाई। टँकरवर पाणी भरण्यासाठी ग्रामस्थांची झुंबड। गेल्या महिनाभरापासून पाणी टंचाई। नाशिकमधील गावात भीषण पाणी संकट। पाणी आणण्यासाठी महिलांना करावी लागते पायपीट। सांगलीच्या मिरजमध्ये बनावट नोटांच्या कारखान्यावर छापा। 1,90,000च्या नोटांसह 3 लाखांचा मुद्देमाल जप्त। बनावट नोटा बनवणाऱ्या एकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।